घडामोडी। परमार प्रकरणी ठाण्याच्या 4 नगरसेवकांचे जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळले। टीएमटीच्या फुकट प्रवाशांच्या खिशाला दुप्पट रकमेचा फटका। जोडीदाराची हत्या करणाऱ्यास ठाणे कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा। ठाण्याच्या सॅटिसवरील 2 लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत। ठाणे पूर्वेकडे रिक्षा चालक करीत आहेत प्रवाशांची फसवणूक। परमार प्रकरणी ठाण्याच्या 4 नगरसेवकांचे जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळले आहेत। परमार आत्महत्येप्रकरणी 4 नगरसेवकांच्या जामिनावरील युक्तिवाद सोमवारी संपला असून मंगळवारी न्यायमूर्ती गडकरी हे आपला निकाल देणार आहेत। 7 ऑक्टोबर रोजी कॉस्मोस डेव्हलपर्सचे सूरज परमार यांनी आत्महत्या केली होती। त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, सुधाकरराव चव्हाण आणि विक्रांत चव्हाण यांची नावे लिहिली होती। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या चौघांना 3 नोव्हेंबर रोजी अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे। आता त्यांचा अंतरिम जामीन नियमित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू केली आहे। गेले 3 ते 4 दिवस आरोपी आणि सरकार पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे। आज सदरच्या युक्तिवादाच्या आधारे हायकोर्टाने 4 नगरसेवकांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत। त्यामुळे त्यांची अटकेची शक्यता वाढली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। टीएमटीच्या फुकट प्रवाशांच्या खिशाला दुप्पट रकमेचा फटका बसणार आहे। एकीकडे टीएमटीच्या प्रवासी भाड्यात वाढ होत असताना फुकट प्रवास करणाऱ्यांना जेमतेम 50 रुपयांचा दंड भरावा लागत होता। दंडाची ही अगदीच किरकोळ रक्कम फुकट्यांच्या पत्त्यावर पडली होती। त्यामुळे यापुढे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 50 ऐवजी 100 रुपये दंड घेण्याचा प्रस्ताव टीएमटीच्या प्रशासनाने तयार केला आहे। या प्रस्तावाला टीएमटीच्या 5 सदस्यीय समितीकडून पुढील बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। टीएमटीच्या ताफ्यात सध्या 347 गाड्या असल्या तरी त्यापैकी अवघ्या 200 गाड्या प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक करतात। दररोज सुमारे 1,70,000 प्रवासी टीएमटीच्या सेवेचा लाभ घेतात। त्यातून परिवहनच्या तिजोरीत सुमारे 22 ते 23 लाख रुपयांचा महसूल जमा होतो। या गर्दीचा गैरफायदा घेत सुमारे विना तिकीट प्रवास करणारे 15 ते 20 प्रवासी टीएमटीच्या तिकीट तपासनीस यांच्याकडून पकडले जातात। मात्र प्रत्यक्षात विना तिकीट प्रवाशांची संख्या आणखीन मोठी असू शकेल असे सूत्रांचे म्हणणे आहे। फुकट्या प्रवाशांची ही संख्या कमी होऊन ती 0 पर्यंत व्हावी यासाठी नेमके कोणते उपाय योजता येतील याचा विचार टीएमटीचे प्रशासन करीत आहे। त्यानुसार दंडाची रक्कम 50 वरून 100 इतका करण्याचा प्रस्ताव टीएमटीच्या समितीसमोर ठेवण्यात आला आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळताच त्यावर अंमलबजावणी केली जाईल। येत्या 2 ते 4 दिवसात ही बैठक होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष समिती सदस्य नरेश मस्के यांनी दिली। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। जोडीदाराची हत्या करणाऱ्यास ठाणे कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। किरकोळ कारणावरून सहकाराची हत्या करणारा विक्की उर्फ जालिंदर रामचंद्र जाधव या आरोपीला ठाणे सेशन कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। विक्की याने निराले शेख याची पोटात चाकू खुपसून हत्या केली होती। हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केल्याने तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबानी या आधारावर आरोपीला दोषी ठरविण्यात आले। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय
SK कोतवाल यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. निराले शेख व विक्की जाधव यांचा आधीपासूनच परस्परांशी परिचय होता. ते दोघेही लोकलमध्ये कटलरी विकण्याचे काम करीत. काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद उद्भवला होता. त्यातून 4 मे 2013 रोजी विक्की व निराले यांच्यात हाणामारी झाली होती. त्यांचा सहकारी करण केदार याने हे भांडण सोडवले, पण रागाच्या भरात रात्री उशिरा विक्की याने दिवा येथे निराले शेख याच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या केली असा आरोप होता. या प्रकरणी केदार याने मुंब्रा पोलिसांकडे तक्रार केल्यावर विक्की विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला. निराले याच्या हत्येनंतर त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू हा एका खड्ड्यात फेकून तिथून पळ काढला होता. मुंब्रा पोलिसांनी त्याला शोधून काढत अटक केली. या प्रकरणी ठाणे सेशन कोर्टात सोमवारी अंतिम सुनावणी झाली. या प्रकरणी सरकारी वकील ॲडव्होकेट संगीता फड यांनी 5 साक्षीदार तपासले. निराले याच्या हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला. तसेच या जखमेमुळे मृत्यू होऊ शकतो ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली जबानी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यानुसार आरोपी जाधव याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 29वा वर्धापन दिनोत्सव 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या काळात साजरा होणार आहे. 5 डिसेंबर रोजी श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघणार आहे. सर्व साई भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करत आहेत. ठाण्याच्या सॅटिसवरील 2 लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात सॅटिसवरील छताचे काम अपुरे असले तरी येथे ज्येष्ठांसाठी उभारलेल्या 2 लिफ्टचे काम 1 महिन्यापूर्वीच झाले आहे. परंतु अद्यापही त्या शुभारंभाच्या प्रतीक्षेत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून या लिफ्ट सुरू करण्याची मागणी केली होती. रविवारी सायंकाळी त्यांनी रेल्वे स्टेशनला भेट दिली असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. या पुलावरील TMT बस स्थानकाकडे 2 लिफ्ट उभारले आहेत. त्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिक, महिला व अपंग व्यक्तींसाठी होणार आहे. महिन्यापूर्वी तयार झालेल्या लिफ्ट त्याच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे त्या वापराअभावी पडून आहेत. दरम्यान TMT बस स्थानकावर जिन्याने जाताना प्रवाशांना खूप त्रास होतो. प्रामुख्याने अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व महिलांना उपयोगी पडाव्या म्हणून त्या उभारल्या आहेत. फ्लॅट क्रमांक 1 वर स्कूटर करता सुरू झालेल्या पार्किंग प्लाझाचीही यावेळी त्यांनी पाहणी केली. या संदर्भात रेल्वे डिव्हिजनल व्यवस्थापक अमिताभ ओझा यांची भेट घेऊन पार्किंग प्लाझाचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार त्याचे काम सुरू झाले असून पुढील 8-10 महिन्यात नागरिकांना हा पार्किंग प्लाझा वापरासाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. ठाणे पूर्वेकडे रिक्षा चालक प्रवाशांची फसवणूक करीत आहेत. ठाणे पूर्व परिसरात रिक्षा चालकांची मनमानी सुरू असून शेअर पद्धतीने रिक्षा चालवणारे हे रिक्षा चालक एकाच वेळी 3 प्रवासी नसतील तर 1 अथवा 2 प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळत आहेत. यामुळे शेअर रिक्षाचे किमान भाडे 10 रुपये असले तरी एकट्या प्रवाशाला 20 रुपये द्यावे लागतात, तर 2 प्रवासी असल्यास त्यांना प्रत्येकी 15 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या नजरेत रिक्षांसाठी भली मोठी रांग पडते. काही वेळा या रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. त्यात रिक्षा चालकांची वाढती मनमानी ही ठाणेकरांसाठी डोकेदुखीच झाली आहे. अनेक रिक्षा चालक खुशाल रांग मोडून लांबचे प्रवासी घेतात. ठाणे पूर्व येथील रिक्षा चालकांनी तर स्वतःचे नियम स्वतःच तयार केले असून ते प्रवाशांवर लादत आहेत. या रिक्षा चालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील ठराविक परिसरात जाण्यासाठी शेअर रिक्षाच आहेत. त्या ठिकाणी मीटर रिक्षा जात नाहीत. मीटरवरील रिक्षा चालकांना दूरवरील प्रवासी हवे असतात. रिक्षा चालकांना जाब विचारल्यास ते दादागिरी करतात असा आरोप प्रवासी करीत आहेत. RTOचे नियम तर ठाणे पूर्वेकडे रिक्षा चालकांनी धाब्यावर बसविले आहेत. शेअर रिक्षा चालक हे 3 रिक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. यदा कदाचित 2 प्रवासी रिक्षात बसले तर त्यांच्याकडूनच 3ऱ्या प्रवासाचे भाडे आकारले जाते.
एक प्रवासी असेल तर त्याला 2 प्रवाशांचे शेअर रिक्षाचे भाडे मोजावे लागते. मीटरवर रिक्षाचे किमान भाडे 18 रुपये असताना किमान अंतराकरता प्रवाशांना 20 रुपये मोजावे लागतात. ठाणे पूर्व येथील रिक्षा चालक रेल्वे स्थानकावरून आनंदनगर, हरिओमनगर या ठिकाणी येतात, मात्र अन्य ठिकाणावर तेथे जाण्यास तयार होत नाहीत. वाहतूक पोलिसांकडे रिक्षा चालकांच्या मुजोरीबाबत तक्रारी केल्यानंतर हे आमचे काम नाही असे सांगितले जात आहे. तर या उद्याच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.